देशाची सेवा करणाऱ्या राळेगाव तालुक्यातील कोची येथील राहुल भोयर यांनी वर्धा येथील मूकबधीर विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी दिली टोपी आणि जेवण। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। आपल्या देशात आजही वेगवेगळ्या पद्धतीने दान देण्याचे कार्य सुरू असून प्रत्येक दानशूर व्यक्ती आपापल्या पद्धतीने फुल न फुलाची पाकळी दानाच्या रूपाने देण्याचा प्रयत्न करत आहे। अशातच आपल्या देशाबद्दल भरपूर प्रेम असताना इतरत्र नोकरी शोधण्यापेक्षा आपल्याला नोकरीच्या रूपाने आपल्याला देशाची सेवा करता आली पाहिजे असा संकल्प घेऊन राळेगाव तालुक्यातील कोची येथील तरुण राहुल भोयर हे आर्मीमध्ये भरती झाले। आपली देशसेवा नोकरीच्या रूपाने करत असताना आपण आपल्या छोट्या छोट्या बंधू भगिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार मनात घेऊन आपल्या नोकरीतून सुट्टीवर आल्यावर वर्धा येथील नालवाडी येथील श्री छाया बालगृह व शारदा मूकबधीर विद्यालय नालवाडी येथे जाऊन त्या छोट्या मोठ्या बांधवांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी डोक्यात घालण्यासाठी टोपी आणि जेवण दिले। हा उपक्रम राबवत असताना कुठलं तरी निमित्त असायला पाहिजे हे औचित्य साधून त्यांची मुलगी कुमारी ज्ञानेश्वरी राहुल भोयर हिच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवून या बालकांसोबत वाढदिवस साजरा केला। त्यावेळी एक स्तुत्य उपक्रम राबवून समाजातील घटकांचे आपण काहीतरी देणं लागतो हे समाजाला दाखवून दिले। त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ उषा काळे व ब्रह्मकुमारी ईश्वरश्रेय विश्वविद्यालय वर्धा येथील संचालिका बी.के. माधुरी दिदी, स्नेहा दिदी उपस्थित होत्या। त्यावेळी माधुरी दिदींनी मुलांना विद्यार्थी जीवनामध्ये मेडिटेशन ध्यानाचे महत्त्व समजावून सांगितले। संस्थेच्या वतीने राहुल भोयर त्यांचे अभिनंदन संस्थेचे मुख्याध्यापक आशिष खोडे यांनी केले तर आभार सुद्धा मानले। या कार्यक्रमाला गणेश भोयर भाऊ, सौ रितू भोयर वहिनी, सौ प्रीती भोयर पत्नी, आई माळोदे सर तथा कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होत्या। या अनोख्या कार्यक्रमामुळे मित्रमंडळ नातलग यांनी राहुलचे अभिनंदन केले आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।